हॅलो स्टुडंट, वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे स्टुडंट इलेक्ट्रोड पोटेन्शियल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड रिलेशनशिप बिटवीन स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड कॉन्सन्ट्रेशन. नर्स इक्वेशन बघायचं त्याच्यामध्ये आपल्याला, ज्याच्यामध्ये आपल्याला रिलेशनशिप बघायला भेटते कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स विथ इलेक्ट्रोड पोटेन्शियल, की कशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर त्याचा इफेक्ट इलेक्ट्रोड पोटेन्शियल वरती होतो. त्यानंतर नर्स इक्वेशन झालं की रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर असे 4-5 रिलेशन आहेत. गिब्स एनर्जी सोबतचं रिलेशन बघायचं आपल्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियलचं. थोडासा मॅथमॅटिकल पार्ट पुन्हा एकदा आहे आपल्याला बघायचं आता याच्यामध्ये. तर बघा, इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय. तर व्हॉट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल? द गॅल्व्हॅनिक सेल इज कंपोज्ड ऑफ 2 हाफ सेल. आपण मागच्या लेक्चरमध्ये गॅल्व्हॅनिक सेलचा अभ्यास केला की 2 हाफ सेलने गॅल्व्हॅनिक सेल बनलेली असते. एका साईडला ऑक्सिडेशन होतं, एका साईडला रिडक्शन होतं. ओके, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये इलेक्ट्रोड डीप केलेला असतो. अशा 2 हाफ सेल एकत्र येऊन मध्ये तुमचा पोटेन्शियल मेजर करण्यासाठी तुम्ही व्होल्टमीटर जोडलेला असतो, की जेणेकरून किती इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस झाला ते मोजायचं काम तो करतो. 2 मेटल प्लेट इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये डीप करतो आपण, रिस्पेक्टिव्ह त्यांच्या आयनच्या सोल्युशन मध्ये, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये. ठीक आहे. ऍट द सरफेस ऑफ सेपरेशन ऑफ सॉलिड मेटल अँड द सोल्युशन देर एक्झिस्ट डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरेट होतं का? कारण जी काही मेटल प्लेट त्याच्याच आयनच्या सोल्युशन मध्ये आपण डीप केली आहे, त्या मेटलच्या सरफेसला काय होतं, कुठल्या तरी प्रकारचा केमिकल चेंज होतो. जसं की पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असेल तर त्या सोल्युशन मधले निगेटिव्ह आयन त्या इलेक्ट्रोडकडे एक तर ऑक्सिडाइज होतात किंवा रिड्यूस होतात. दोघी हाफ सेल मध्ये अशीच काहीतरी प्रोसेस होते. आणि जो काही केमिकल इंटरचेंज होतो त्याच्यामुळे काय होतं, प्रोड्यूस पोटेन्शियल जनरेट होतं. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स एस्टॅब्लिश ड्यू टू इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन ऑकरिंग ऍट द इलेक्ट्रोड सरफेस इज द इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, तर दोघी इलेक्ट्रोड वरती जे काही केमिकल इंटरचेंज होतो, त्यामुळे जे काही पोटेन्शियल प्रोड्यूस होतं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ते मेजर करायचं काम ते मध्ये जे काही आपण डिव्हाइस जोडतो दोघी हाफ सेलला ते करतात. ठीक आहे. where E oxidation is the oxidation potential at anode and E reduction is the reduction potential at cathode. Anode is negative electrode and cathode is positive electrode. ओके, तर हे झालं साधं इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे आपली स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल, जो काही पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होतो इलेक्ट्रोड सरफेसला केमिकल इंटरचेंज झाल्यामुळे, त्याला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतो. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय मग? तर स्टँडर्ड कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऍज वेल एज कॉन्सन्ट्रेशन, जे काही इलेक्ट्रोड जनरेट होतं त्याला म्हटलं जातं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल जनरेट होतं त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे तुमचा जेव्हा तुम्ही तो केमिकल चेंज कराल, ती सेल कन्स्ट्रक्ट कराल, त्यावेळेस सर्व रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर असलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही टेम्परेचर असेल सराउंडिंगचं ते 25 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे, प्रेशर 1 ATM असलं पाहिजे. अशा स्टँडर्ड कंडिशनला जे काही पोटेन्शियल जनरेट होईल त्या सेलमध्ये, त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ठीक आहे. तर बघा पुढे जाऊ आपण. तर हे जे काही स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे ते मेजर करायचा फॉर्म्युला काय, तर ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सिडेशन प्लस ई रिडक्शन. म्हणजे एनोडचं ऑक्सिडेशनची जी काय व्हॅल्यू असेल ती प्लस ई रिडक्शन. हे झालं तुमचं टोटल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. या दोघांची काय करतो आपण, एनोड आणि कॅथोडच्या पोटेन्शियलची बेरीज करतो. ओके, याच्यावरती न्यूमेरिकल्स येतात, लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला. ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सिडेशन ऍट एनोड प्लस ई रिडक्शन, म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऍट एनोड प्लस इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऍट कॅथोड. ओके, ऑक्सिडेशन आपला जे काही पोटेन्शियल जनरेट झालं ते अधिक रिडक्शन आपला जे काही पोटेन्शियल जनरेट झालं ते, त्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल इलेक्ट्रोड पोटेन्शियल भेटतं सेलचं. ओके, कारण गॅल्व्हॅनिक सेल 2 हाफ सेल पासून बनलेली असते, एनोड अँड कॅथोड. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा. न्यूमेरिकल्स मध्ये याचा यूज करावा लागतो आपल्याला. त्यानंतर पुढे बघा स्टुडंट, स्टँडर्ड पोटेन्शियल. आता जे काही आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल बघितलं ते जर स्टँडर्ड कंडिशनला मेजर केलं जात असेल तर जे काही ते इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड पोटेन्शियल और स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, व्हॉट इज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल? बघा दिलेली आहे डेफिनेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड कंडिशन अप्लाय करावे लागतील. तेव्हा जे काही सेलचं पोटेन्शियल असेल त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. द इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड द सेल पोटेन्शियल डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ सोल्युशन, प्रेशर्स ऑफ गॅसेस अँड द टेम्परेचर. ह्या सर्व कंडिशन काय असल्या पाहिजे तुमच्या,
स्टँडर्ड स्टेटला घेतल्या गेल्या पाहिजे. जसं की प्रेशर 1 atm घेतलं पाहिजे, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 298 केल्विन 1 atm प्रेशर. ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन जे असतील तुमचे ते 1 मोलर. ओके, कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन जे काही असतील तुमचे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन ज्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रोड डीप करताय त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय घेणार तुम्ही 1 मोलर घेणार. आणि त्या टायमाला जे काही तुमचं पोटेन्शियल जनरेट होईल त्याला तुम्ही म्हणाल स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, द फॅसिलिटेट कंपॅरिझन ऑफ डिफरंट गॅल्व्हॅनिक सेल, it is necessary to measure the cell voltage under the given set of standard conditions of concentration and temperature. जनरली कॉन्सन्ट्रेशन आणि टेम्परेचरचा जास्त विचार केला जातो. 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचं, ज्या कंडिशनला तुम्ही तो केमिकल चेंज कराल सेलमध्ये तो त्या टायमाचं टेम्परेचर तुम्हाला काय घ्यावं लागतं 25 डिग्री सेल्सिअस. ओके, द स्टँडर्ड कंडिशन चूजन आर 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन अँड 1 atm प्रेशर ऑफ गॅसेस, सॉलिड्स अँड लिक्विड्स इन प्युअर फॉर्म अँड 25 डिग्री सेल्सिअस. लिक्विड असतील तर कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर, प्रेशर 1 atm, आणि गॅसेस असतील तर 1 atm प्रेशर गॅसचं. ठीक आहे, आणि टेम्परेचर काय घ्यावं लागतं त्या टायमाला 25 डिग्री सेल्सिअस. द व्होल्टेज मेजर्ड अंडर दिस कंडिशन इज कॉल्ड एज स्टँडर्ड पोटेन्शियल डेझिग्नेटेड ऍट E0. साधं जे पोटेन्शियल होतं त्याचं तुम्ही त्याला म्हणता ई सेल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, ऑफ सेल. आणि जर स्टँडर्ड कंडिशनला घेत असेल तर त्याला E0 डिनोट करतात. E0 सेल म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, साधं इलेक्ट्रोड पोटेन्शियलला ई सेल म्हणणार तुम्ही, आणि स्टँडर्ड कंडिशनला जर मोजत असेल तर E0 सेल. E0 सेल हा काय स्टँड करतो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, त्याचाही फॉर्म्युला जसं मागे फॉर्म्युला बघितला आपण, ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सिडेशन प्लस ई रिडक्शन. ओके, म्हणजे ऑक्सिडेशन हाफचं पोटेन्शियल प्लस रिडक्शन हाफचं पोटेन्शियल. सेम फॉर्म्युला राहील तुमचा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल साठी, फक्त काय करणार तुम्ही E0 घेणार त्या ठिकाणी. ओके, बघा मग, द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज द अल्जेब्रिक सम ऑफ स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल सिमिलर टू लास्ट इक्वेशन. जे मागे आपण इक्वेशन बघितलं साधं ई सेल साठी जे इक्वेशन होतं तेच इथं आहे, फक्त काय केलं ई नॉर्मलला लिहिता वरती काय केलं फक्त E0 केला. E0 स्टँड फॉर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग E0 ऑक्सिडेशन प्लस E0 रिडक्शन. फक्त ई ला E0 डिनोट केलं, बाकी काहीच फरक नाही. तिथे काय होतं साधं इलेक्ट्रोड पोटेन्शियल होतं, ज्या काही कंडिशन असतील त्या. इथं कंडिशन आपल्याला डिफाईन केलेलं आहे. ती कंडिशन तुमच्याकडे असल्या पाहिजे, प्रेशर 1 atm असलं पाहिजे गॅसेस असतील तर, सोल्युशन असतील तर कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर, आणि टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. त्या टायमाचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं त्याला म्हणतो आपण E0 सेल म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याचाही फॉर्म्युला जवळपास सेम आहे तुमचा. ठीक आहे, अकॉर्डिंग टू IUPAC कन्व्हेन्शन स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड इज टेकन ऍज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आता पुढे आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज बघणार आहोत. प्रत्येक प्रकारच्या इलेक्ट्रोडचं आपल्याला रिडक्शन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलेलं आहे. शक्यतोवर रिडक्शन पोटेन्शियल जे असतं त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. ओके, ज्याची रिड्यूस व्हायची टेंडन्सी जास्त आहे त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियलचं साईन निगेटिव्ह असतं, आणि ज्याचं ऑक्सिडेशन व्हायची टेंडन्सी असते, ज्याचं रिडक्शन करण्याची टेंडन्सी असते. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे स्टुडंट. एनोडला काय होतं तुमचं ऑक्सिडेशन होतं, इथे काय पाहिजे होतं ऑक्सिडेशन पाहिजे होतं, तेवढं चेंज करून घ्या लिहिताना. E0 ऑक्सिडेशन एनोड प्लस E0 रिडक्शन कॅथोड. ओके, तर मायनस साईन का दिलं या ठिकाणी, कारण की बघा तुमचा जो एनोड आहे त्याच्यावरती काय होणार आहे तुमचं ऑक्सिडेशन होणार आहे. त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल निगेटिव्ह मध्ये घ्यायचंय, रिडक्शन पोटेन्शियलची साईन जी आहे ती तुमची पॉझिटिव्ह आहे. आणि त्याला जर व्यवस्थित करून घेतलं आपण तर काय केलं बघा, इथे मायनस साईन आलं म्हणजे E0 कॅथोड मायनस E0 एनोड झाला. E0 सेल इज इक्वल टू, हे साईन चेंज इंटरचेंज केलं बघा. E0, एक मिनिट मी पुन्हा सांगतो बघा, कन्फ्युजन होतंय थोडस. तर याचं साईन निगेटिव्ह असल्यामुळे इथे ऑक्सिडेशन आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. कारण एनोडला काय होतं ऑक्सिडेशन होतं. मायनस E0 ऑक्सिडेशन प्लस E0 रिडक्शन कॅथोड. ओके, याला इकडे घेतल्यावर काय होईल, हे पॉझिटिव्ह आहे, याला आधी लिहिलं E0 कॅथोडला कारण त्याला पॉझिटिव्ह साईन आहे. मायनस, हे मायनस साईन मधलं महत्वाचं आहे. इथे जसं प्लस होतं तुमचं, याला काय केलं आता, ही जी इकडची टर्म आहे हिला इकडे घेतलं आणि इकडची टर्म आहे तिला इकडे घेतलं. ठीक आहे, म्हणजेच E0 कॅथोड मायनस E0 एनोड जर घेतला तर तुम्हाला काय भेटतो E0 सेल भेटतो. ओके, हा फॉर्म्युला तर आहेच तुमचा, त्याच्या व्यतिरिक्त हा फॉर्म्युलाही तुम्हाला गरज पडेल त्याच्यानुसार वापरावा लागतो. ठीक आहे, पुढचं टर्म बघा, पुढचं टॉपिक आहे आपला आता. याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातात स्टुडंट, साधी बेरीज वजाबाकी असते.
आता नर्स्ट इक्वेशन बघायचं की कॉन्सन्ट्रेशन वरती हे जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे किंवा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे कशा प्रकारे डिपेंड असतं. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, जे काही तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेता, जे काही रिएक्टंट घेता तुम्ही, त्याच्या कॉन्सन्ट्रेशन वरती कशा प्रकारे इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिपेंड असतं याची रिलेशनशिप आपल्याला कोण सांगतं, हे नर्स्ट इक्वेशन सांगतं. ओके, नर्स्ट इक्वेशन वरती न्यूमेरिकल्स येतात. नर्स्ट इक्वेशन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल tells us whether or not the reactants in their standard states form the products in their standard states spontaneously. To predict the spontaneity of reaction or anything other than standard concentration conditions, we need to know how voltage of galvanic cell varies with concentration. कशा प्रकारे सेल पोटेन्शियल चेंज होतं कॉन्सन्ट्रेशन सहित हे आपल्याला ह्या इक्वेशन वरून कळतं, नर्स्ट इक्वेशन वरून. हे वरचं काही इतकं महत्वाचं नाहीये, फक्त मेन रिलेशनशिप काय बघतो आपण ते लक्षात घ्या. तर ती रिलेशनशिपचं जे फायनल इक्वेशन आहे ते जनरली आपल्याला लक्षात ठेवायचं, बाकी काही जास्त डोकं चालवायची गरज नाही. तर बघा, डिपेंडन्स ऑफ सेल व्होल्टेज और सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन इज गिवन बाय नर्स्ट इक्वेशन फॉर एनी जनरल रिएक्शन. जनरल रिएक्शन घेतली बघा, स्मॉल ए प्लस स्मॉल बी, हे काय कोइफिशियंट आहेत, हे दोन रिएक्टंट आहेत ए प्लस बी आणि त्यांचे कोइफिशियंट आहेत, याचे किती मॉलिक्युल याचे किती मॉलिक्युल असे ते कोइफिशियंट स्मॉल ए बी. गिव्ह सी प्लस डी, हे त्यांचे कोइफिशियंट, सी स्मॉल डी त्याचे कोइफिशियंट आहेत की किती मॉलिक्युल तयार झाले किंवा जनरेट झाले. ठीक आहे. तर सेल व्होल्टेज इज गिवन बाय, मग त्याचं इक्वेशन काय बनतं, हे महत्वाचं इक्वेशन आहे. ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस 2.303 RT अपॉन NF लॉग बेस टू 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स, हे काय वरचे काय तुमचे प्रोडक्ट्स आहेत बरोबर, डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. एबीसीडी पण लक्षात ठेवायची गरज नाही, वरती काय पाहिजे तुमचे प्रोडक्ट पाहिजे, खाली काय पाहिजे रिएक्टंट पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ई झिरो सेल मायनस RT अपॉन NF, इथे LN आहे बघा, हा जो LN आहे याला लॉग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं मग आपण 2.303 ने मल्टिप्लाय केलं. LN ला लॉग बेस टू 10 मध्ये कन्वर्ट करायसाठी इथे ह्या RT ला काय केलं आपण 2.303 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे LN चं कन्वर्जन कशात होईल, लॉग बेस टू 10 मध्ये होईल. सिंपल आहे बघा, इथे ह्या LN ला लॉग बेस टू 10 मध्ये कन्वर्ट करायसाठी ह्या टर्मला 2.303 ने मल्टिप्लाय केलं, 2.303 RT अपॉन NF लॉग बेस टू 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशनला स्क्वेअर ब्रॅकेट डिनोट करतो आपण बरोबर. स्क्वेअर ब्रॅकेट काय डिनोट करतो, कॉन्सन्ट्रेशन. सोल्युशन चॅप्टर मध्ये तुम्ही बघणारच आहे. थोडाफार थर्मोडायनामिक्सचा पार्ट सुद्धा या चॅप्टर मध्ये आहे, पण ऍक्च्युली ते चॅप्टर आपले अजून व्हायचे बाकी आहेत. तर ते चॅप्टर जेव्हा होतील तुमचे तेव्हा ह्या गोष्टी अजून जास्त तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे. कायनेटिक्स जेव्हा होईल किंवा जेव्हा सोल्युशन चॅप्टर होईल त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स होईल. तर सिक्वेन्स वाईज आपण घेतले नाही चॅप्टर, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला फायनली आपल्याला लक्षात ठेवायचा, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस 2.303 RT अपॉन NF लॉग बेस टू 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्ट. कॉन्सन्ट्रेशनला स्क्वेअर ब्रॅकेटने डिनोट करतात. ओके. आणि ह्या ज्या काही टर्म्स आहेत, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू असते 8.314 जूल पर केल्विन. त्याच्यानंतर टी म्हणजे टेम्परेचर असतं तुमचं स्टँडर्ड टेम्परेचर. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट्स आणि एफ म्हणजे फॅरेडेज कॉन्स्टंट. फॅरेडेज कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 96,500 फॅरेडे. ओके. ई झिरो सेल म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ई सेल म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल. हा फॉर्म्युला आपल्याला कामाचा आहे. पुढे बघा, अजून याच्याशी रिलेटेड पुढे आपल्याला टॉपिक बघायचा आहे अजून एक. नर्स्ट इक्वेशन फायनली कसं बनतं, फायनल कसं बनवलं जातं ते बघा. जर N इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील युज्ड इन द रिएक्शन, F म्हणजे फॅरेडेज कॉन्स्टंट ऑलरेडी आपण बघितलं 96,500 कुलोम त्याची व्हॅल्यू असते. टी म्हणजे टेम्परेचर स्टँडर्ड कंडिशनला घेतो आपण ते, आणि आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट असतो. त्याचं तुम्हाला मी सांगितली व्हॅल्यू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ओके. मग ह्या किमती जर समजा सगळ्या पुटअप केल्या तुम्ही, टेम्परेचर समजा तुम्ही घेतलं 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन, आर ची किंमत जर पुटअप केली 8.314 आणि एफ ची किंमत समजा 96,500 घेतली, या समजा किमती सर्व तुम्ही पुटअप केल्या, 8.314, टेम्परेचर घेतलं 298 केल्विन आणि फॅरेडेज कॉन्स्टंट घेतला 96,500. हे जी पूर्ण टर्म होती आपली मागच्या इक्वेशन मध्ये, याची किंमत काय येते 0.0592 व्होल्ट. ओके. मग ती व्हॅल्यू मागच्या इक्वेशन मध्ये पुटअप केली, मग तुमचं फायनल इक्वेशन कसं बनतं बघा. ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल आणि मागे जी आपली टर्म होती पूर्ण RT
2.303 RT अपॉन NF या सर्व व्हॅल्यू जर पुट केल्या, R ची व्हॅल्यू, T ची व्हॅल्यू, F ची व्हॅल्यू, तर ही इक्वेशन तुम्हाला असं भेटतं बघा. आणि यांची किंमत टाकली नाही आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला काही इथे इक्वेशन किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करत नाही, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन माहिती नाहीत आपल्याला, म्हणून ती यांची किंमत ऍज इट इज राहिली. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू पुटअप केल्या आपण, आर ची किंमत टाकली, टी ची टाकली आणि एफ ची टाकली. एन होता इथे, त्या यांची किंमत आपण टाकलेली नाहीये, म्हणून तो एन इथे खाली लिहिला ऍज इट इज. आणि हे बाकीच्या टर्म सगळ्या सबस्टिट्यूट केल्यावरती आपल्याला जे आन्सर भेटलं ते किती भेटलं, 0.0592 लॉग बेस टू 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे फायनल नस्ट इक्वेशन आहे जर आपल्याला या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पुटअप केल्या तर. ओके, इथे इथपर्यंत वरचे प्रोडक्ट आहेत, खालचे रिएक्टंट आहेत. ओके, हे नस्ट इक्वेशन वापरून न्यूमेरिकल सॉल्व्ह करावे लागतात आपल्याला. फक्त नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती इंटरचेंज झाले त्या ठिकाणी ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे त्या सेल रिएक्शन मध्ये. ठीक आहे, पुढे बघा. आता हे झालं नस्ट इक्वेशन. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सोबतची रिलेशनशिप असेल, सॉरी गिव्स एनर्जी सोबतचं रिलेशन आहे. आता बघा पहिले, गिव्स एनर्जी ऑफ सेल रिएक्शन अँड सेल पोटेन्शियल. गिव्स एनर्जी ही थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहे. गिव्स एनर्जी थर्मोडायनामिक प्रॉपर्टी, हिचा डिटेल स्टडी थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये होणार आहे तुमचा. ठीक आहे, जी ने डिनोट करतात तिला. आणि चेंज इन गिव्स एनर्जी म्हणजे डेल्टा जी. चेंज इन गिव्स एनर्जी डेल्टा जी. ओके, म्हणजे इनिशियल स्टेटची गिव्स एनर्जी आणि फायनल स्टेटची गिव्स एनर्जी. बरोबर, रिएक्शन सुरू झाली तेव्हाची गिव्स एनर्जी, रिएक्शन संपली तेव्हाची गिव्स एनर्जी. मग डेल्टा जी कसं कॅल्क्युलेट करतात, G2 मायनस G1. फायनलची जी असेल ती मायनस इनिशियलची जी होती ती. डिफरन्स इन गिव्स एनर्जी डेल्टा जी. ओके, बघा आता त्याचं सेल पोटेन्शियल सोबतचं रिलेशन बघायचं गिव्स एनर्जीचं. The electrical work in galvanic cell is electricity that is charge pass multiplied by the cell potential. त्याचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिकल वर्क, साधं वर्क जे असतं ते थर्मोडायनामिक्स मध्ये बघणार आहात तुम्ही, वर्क डन. इथं आपल्याला इलेक्ट्रिकल वर्क बद्दल आपण डिस्कशन करतोय की त्या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय वर्क झालं, किती ऑक्सिडेशन झालं, किती रिडक्शन झालं ते. ओके, इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय, अमाऊंट ऑफ चार्ज पास, तुम्ही चार्ज किती यूज केला, इनटू सेल पोटेन्शियल, किती पोटेन्शियल जनरेट झालं. ओके, चार्ज ऑफ 1 mole of electrons is F coulomb. For the cell reaction involving n moles of electrons, charge pass become NF. Number of moles of electrons, किती इलेक्ट्रिसिटी पास झाली आणि किती व्होल्ट, किती पोटेन्शियल जनरेट झालं ते आपण फॅराडे मध्ये म्हणतो, NF, N into F. ओके, हेन्स इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू NFE सेल, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, फॅराडेज कॉन्स्टंट आणि किती इलेक्ट्रोड पोटेन्शियल जनरेट झालं. ओके, मग इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे काय, NFE सेल. ओके, इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू NFE सेल. हा फॉर्म्युलाही आपल्याला यूज करावा लागतो. त्याच्यानंतर पुढे बघा, सेल पोटेन्शियल सोबतची रिलेशनशिप असेल. हे जे मागे आपण इक्वेशन बघितलं त्याला थोडंसं डिराईव्ह केलंय बघा. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होता त्या ठिकाणी, इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू मायनस डेल्टा जी. कारण इलेक्ट्रिकल वर्क जेव्हा होतं तेव्हा गिव्स एनर्जी काय होते तुमची, कमी होते, म्हणून त्याला मायनस डेल्टा जी ने डिनोट केलं बघा. इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू मायनस डेल्टा जी अँड डज मायनस डेल्टा जी इज इक्वल टू NFE सेल. म्हणजे जे मायनस साईन या साईडला होतं आपलं त्याला काय केलं आपण इकडच्या बाजूला घेतला. ठीक आहे, एक मिनिट थांबा, थोडस इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू मायनस डेल्टा जी. मग जे आपण आता इक्वेशन काढलं इलेक्ट्रिकल वर्क साठी काय असतं, मायनस NFE सेल होता, त्या मायनस साईनला आपण या साईडला घेतला डेल्टा जीच्या, बरोबर. मग तेच तुम्हाला काय भेटलं, एक मिनिट समजवतो तुम्हाला बघा. आता आपण इलेक्ट्रिकल वर्क काढलं ना, इलेक्ट्रिकल वर्क काय होतं तुमचं, मायनस NFE सेल, बरोबर. इलेक्ट्रिकल वर्क म्हणजेच काय असतं, डेल्टा जी सुद्धा असतो, डेल्टा जी मायनस डेल्टा जी. मग मायनस डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE सेल झाला. ठीक आहे, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE सेल. Under the standard conditions, we write this equation as delta G0 is equal to minus NFE0 सेल. जर तुमचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल स्टँडर्ड कंडिशनला असेल, तुम्ही गिव्स एनर्जी स्टँडर्ड कंडिशनला मेजर करताय, तर काय करावं लागेल, फक्त जो डेल्टा जी आहे त्याच्या डोक्यावर असं 0 द्यावा लागेल, म्हणजे स्टँडर्ड गिव्स एनर्जी. आणि मग त्या टायमाला जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल ते सुद्धा काय असेल तुमचं स्टँडर्ड असेल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. वरती साधं इलेक्ट्रोड पोटेन्शियल होतं. ठीक आहे, तर थर्मोडायनामिक्स चॅप्टर न झालेलं असल्यामुळे थोडंसं तुम्हाला हे वाटत असेल कठीण, पण जेव्हा थर्मोडायनामिक्स चॅप्टर होईल तेव्हा अजून चांगलं तुम्हाला हे
समजेल. आणि जर नाही काही कळलं तर विचारू शकता. ठीक आहे. हे जे फायनल इक्वेशन्स आहेत हे महत्वाचे आहेत. आता लास्ट पार्ट बघतो आपण आजच्या लेक्चरचा. लास्ट रिलेशनशिप बिटवीन सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असतो? के असतो. आपल्याला माहिती आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के. तुम्ही आयोनिक इक्विलिब्रियम आणि इक्विलिब्रियम चॅप्टर बघितलेले, केमिकल इक्विलिब्रियम, त्याच्यात तुम्ही बघितलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज के. त्याची सेल पोटेन्शियल सोबतची काय रिलेशनशिप असते ते बघायचंय. मग आताच आपण स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंजचं रिलेशन बघितलं. कोणासोबत? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल सोबत. ते इक्वेशन ऍज इट इज इथे घेतलंय बघा. मायनस डेल्टा जी झिरो इज इक्वल टू मायनस एन एफ ई सेल. सॉरी, इकडचं जे मायनस साईन होतं ते इकडे घेतलं आता. ओके, बघा काय म्हटलं इथे, सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मधली रिलेशनशिप. ओके, the relationship between standard Gibbs energy change of cell reaction and standard cell potential is given by equation. कुठल्या इक्वेशनने भेटतं आपल्याला? हे आताच आपण डिराइव्ह केलं. मायनस डेल्टा जी झिरो इज इक्वल टू एन एफ ई झिरो सेल. बरोबर, तेच इक्वेशन आहे, फक्त मायनस साइन इकडे होतं ते आपण काय केलं, या साईडला घेतलं. The relationship between standard Gibbs energy change of chemical reaction and its equilibrium constant as given in thermodynamics is. थर्मोडायनामिक्स नुसार डेल्टा जी झिरोचं के सोबतचं जे रिलेशन आहे थर्मोडायनामिक्स नुसार ते ह्या प्रकारे लिहिलं जातं. डेल्टा जी झिरो इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के. बरोबर, हे इक्वेशन असतं तुमचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि जी झिरोचं रिलेशन. आता काय करू आपण, या दोन इक्वेशनला डेल्टा जी झिरो म्हणजेच हे इक्वेशन पण भेटतं आणि हे इक्वेशन पण भेटतं. मग या दोघांना काय करू आपण, कम्पेअर करू एकमेकांसोबत. एन एफ ई झिरो सेल इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के. हे दोघी इक्वेशन जर कंबाईन केले तर फायनल इक्वेशन कसं बनतं बघा. कारण डेल्टा जी झिरो म्हणजे मायनस एन एफ ई सेल सुद्धा आहे आणि डेल्टा जी झिरो म्हणजे मायनस आर टी एल एन के सुद्धा आहे. बरोबर, म्हणजेच काय झालं, दोघी इक्वेशनला जर कंबाईन केलं तर ते दोघी इक्वेशन समोरासमोर लिहिलं तर काय होईल बघा. मायनस एन एफ ई झिरो सेल इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के. बरोबर, मग आता काय करू आपण, ई झिरो सेल साठी डिराइव्ह करायचं. ह्या टर्मला काय करू आपण, ह्या साईडला घेऊन जाऊ. मग ते डिवायडेशन मध्ये जाईल. आर टी अपॉन एन एफ. हा एन एफ ला इकडे आणलं ना, ते खाली डिवायडेशन मध्ये जाईल. मायनस मायनस साईन काय झालं तुमचं, कॅन्सल झालं. आणि एल एन के. आता या आपण ऑलरेडी मागच्या इक्वेशन मध्ये डिस्कस केलं की नुसता आर टी हा एल एन ला जर लॉग बेस टू 10 मध्ये कन्वर्ट करायचंय काय करावं लागेल, 2.303 ने मल्टिप्लाय करा आर ला. म्हणजे आपल्याला काय वाटेल, 2.303 आर टी अपॉन एन एफ इंटू लॉग बेस टू 10 के. मग ही जी टर्म असते पूर्ण एन ला सोडून त्या टर्मचं काय असतं फायनल आन्सर, 0.0592. ती व्हॅल्यू पुटअप केली. 2.303 इंटू आर ची किंमत 8.314 इंटू टी काय घेतो आपण, 298 केल्विन स्टँडर्ड टेम्परेचर आणि फॅरेडेज कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय 96,500. ही जर टर्म सॉल्व्ह केली पूर्ण तर तुम्हाला काय भेटतं, याचे आन्सर 0.0592 भेटतं. ते इथं पुट केलं, खालचा एन ऍज इट इज राहू दिला. लॉग बेस टू 10 के ऍट 25 डिग्री सेल्सिअस. कारण स्टँडर्ड कंडिशनला तुम्ही इलेक्ट्रोड पोटेन्शियल मेजर करताय. ठीक आहे, म्हणून पुढे काय म्हटलंय, ऍट 25 डिग्री सेल्सिअस. ओके, हे तुमचं रिलेशनशिप झालं कोणातलं, ई झिरो सेल विथ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सोबतचं इक्वेशन आलं. नस्ट इक्वेशन काय होतं तुमचं, मागे आपण बघितलं नस्ट इक्वेशन. ई झिरो सेल इज इक्वल टू काय होतं तुमचं नस्ट इक्वेशन, ई झिरो सेल इज ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल, ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल. सेम इक्वेशन आहे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सोबतचं होतं तेच, फक्त तिथे कॉन्सन्ट्रेशन होतं. इथं काय तुमचं के इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या रिलेशनशिप मध्ये. हे नर्स इक्वेशन मध्ये काय होतं, इथं कॉन्सन्ट्रेशन होते, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट. बाकी इक्वेशन सेम आहे. ओके, इथपर्यंतचं इक्वेशन सेम आहे, फक्त तिथे काय होता तुमचा के होता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. नस्ट इक्वेशन मध्ये काय कॉन्सन्ट्रेशन आहे, प्रोडक्ट डिवाइड बाय रिएक्टेंट्स. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये जे काही महत्त्वाचे मॅथमॅटिकल रिलेशनशिप होत्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सोबत नस्ट इक्वेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सोबतची रिलेशनशिप आणि गिब्स एनर्जी सोबतची रिलेशनशिप, अशा 3 रिलेशनशिप बघितल्या. सुरुवातीला डेफिनेशन बघितलं आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ठीक आहे, काहीच फरक नाही. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे नॉर्मल कंडिशनला ज्या कंडिशन दिलेल्या असतील त्या कंडिशनचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि स्टँडर्ड कंडिशनला जर असेल तर त्याला म्हणतात स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके,
तर नेक्स्ट लेक्चरला स्टुडंट आपल्याला आता जो थेरॉटिकल पार्ट आहे शेवटचा, वेगवेगळ्या प्रकारचे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांना सुरुवात करायची. एक 3 ते 4 लेक्चर मध्ये हे चॅप्टर आपलं संपून जाईल. ठीक आहे, तर आपण आता थांबू. जर काही कळत नसेल तर विचारू शकता. पुढच्या लेक्चरला आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे सेल आहेत, ड्राय सेल, त्यानंतर लेड स्टोरेज बॅटरी, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेलचा आपल्याला अभ्यास करायचा. ठीक आहे.